उदयनराजे भोसले यांना 5-5 दिवस तुम्ही तिथे वेटिंगला ठेवता. वेटिंगला म्हणते मी. भारतीय जनता पक्षाला जर शिवरायांच्या गादीचा मान सन्मान अशा प्रकारे राखता येत नसेल किंवा त्यांना अपमानित केलं जात असेल, उदयनराजे असतील किंवा अन्य त्यांचे वारसदार असतील, पहा की महाविकास आघाडीनं कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना अत्यंत सन्मानानं आणि एकमतानं उमेदवारी दिली. आम्ही एकत्रित विचार केला. ती जागा खरं म्हणजे शिवसेनेची होती. तिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार होते. कोल्हापूरला शिवसेना सातत्यानं 30 वर्षापासून लढते आहे, लाखो मतं घेते, कधी जिंकले कधी हारले, पण आता विद्यमान जागा होती. पण जेव्हा ठरलं की शाहू महाराजांना त्या मतदारसंघातून आपण लढवायला हवं आणि एक महाराष्ट्राला संदेश द्यायला हवे, तेव्हा आम्ही क्षणाचाही न विचार करता ही जागा आमची आहे, आम्ही छत्रपतींसाठी ती जागा आम्ही दिली. त्यांनी कोणते चिन्ह घेऊ द्या, मला वाटतं त्यांनी काँग्रेसचं चिन्ह म्हणजे हात घेतलेलं आहे आणि त्यांचा सन्मान राहणं महाराष्ट्रात हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच 4 दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख जेव्हा कोल्हापूरला गेले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना जाऊन शुभेच्छा दिला आणि महाराष्ट्रातल्या आमच्या पुढल्या लढाईसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. हा सन्मानाचा भाग झाला. आता आपण साताराचं जे म्हणताय, मला असं वाटतं की ती सुद्धा छत्रपती शिवरायांचीच गादी आहे. भारतीय जनता पक्षाला जर शिवरायांच्या गादीचा मान सन्मान अशा प्रकारे राखता येत नसेल किंवा त्यांना अपमानित केलं जात असेल, उदयनराजे असतील किंवा अन्य त्यांचे वारसदार असतील, तर त्याच्याबद्दल समाजाला त्यांनी सांगावं लागेल. मागे जेव्हा आमच्याकडून काही डिबेट झालं होतं या विषयावर, तेव्हा आम्ही गादीचा अपमान केला वगैरे 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 हेच होते. पण उदयनराजे भोसले यांना 5-5 दिवस तुम्ही तिथे वेटिंगला ठेवता. वेटिंगला म्हणते मी छत्रपतींना सातारच्या. खरं म्हणजे याचा विचार उदयनराजे भोसले यांनी करायला हवा. आम्ही कसं काय बोलणार? ते त्या पक्षाचे सदस्य आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.